युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी विविध मागण्यासाठी पूनम गेट सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आमरण उपोषणासाठी या ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी बसलेत। आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे। काही पदाधिकाऱ्याची तब्येत खालवली आहे, परंतु जे आमच्या मागण्या आहेत या मागण्या अशा आहे की सोलापूर शहराच्या लगत असलेले जे टोल नाके आहेत ते टोल नाके बेकायदेशीरपणे गुंडाच्या टोळ्या ठेवून अनेक वर्षापासून या ठिकाणी लूटमार करतात। ते टोल नाके संपूर्ण बंद करण्यात यावे व तसेच MIDC अक्कलकोट रोड MIDCमध्ये ज्या कारखाने बंद करून त्या ठिकाणी मंगल कार्यालय उभा केले ते मंगल कार्यालय बंद करण्यात यावे आणि त्या ठिकाणी कामगाराला किमान महिन्याला आपल्या रोज तासाला प्रति तास 100 रुपये प्रमाणे या ठिकाणी करावं। तर औद्योगिक विकास महामंडळाकडून या ठिकाणी आम्हाला पत्र आलं आहे की आम्ही कारवाई करतो तुमच्या उपोषणाची दखल घेऊन, आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांच्याकडनं सुद्धा आम्हाला पत्र आलं आहे की तुम्ही जे जे कारखाने आहेत ते कारखान्याची लिस्ट द्या, आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो आणि कामगारावर होणाऱ्या पिळवणूक आम्ही थांबवतो। हा झाला 2 मार्ग। परंतु जे अनेक वर्षापासून बेकायदेशीरपणे चाललेले टोल नाके ते टोल नाके मात्र कुठल्याही पद्धतीची त्यांनी प्रशासन दखल घेतली नाही। कलेक्टरला पत्र दिलं, मंत्रालयाला पत्र दिलं, भारतीय राज्य महामार्गाला पत्र दिलं, MSRDCला पत्र दिलं आणि आमचे अनेक या ठिकाणी आंदोलनं झाले, रास्ता रोको झाले, परंतु या ठिकाणी तेरी बी चूप मेरी बी चूप, ह्या कार्यालयाचं त्या कार्यालयात, त्या कार्यालयाचं ह्या कार्यालयात, ते फक्त असं राऊंड अँड राऊंड फक्त फिरवणूक चालू आहे। आज गंमत अशी आहे की सोलापूर महानगरपालिकेचे जे रस्ते आहेत ते रस्त्याचे काम दाखवून या ठिकाणी ह्या टोलची वसुली केली जाते। महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे की ह्यांनी काय म्हणतात, जे भुहेरी मार्ग आहे, उड्डाणपूल आहे, भैया चौक अर्थात अण्णाभाऊ साठे चौक, बाळवेस, नववेस, छत्रपती शिवाजी महाराज, दयानंद कॉलेज, बोरामी नाका, अशोक चौक रस्ते, जुना एम्प्लॉयमेंट चौक, शासकीय विश्रामगृह रस्ता, विजापूर नाका, होडगी रोड, हे सर्व रस्तेचं काम काम करून ह्याचं कर हे टोलमध्ये वसुली करतात मन। परंतु मला या माध्यमातून असा प्रश्न विचारायचा आहे, जर ह्याने टोल नाके MSRDCचे काम सोलापूर शहराअंतर्गत करत असेल तर महापालिका कशाचं कर वसुली करत आहे आणि स्मार्ट सिटी कशाची स्मार्ट सिटी आहे, नेमकं कुणाला येड्यात काढल्यात, हे सर्वसामान्य जनतेला येड्यात काढल्यात। आणि भारतीय राज्य महामार्गाने या ठिकाणी वारंवार त्यांना पत्र दिलं आहे कलेक्टरला की तुम्ही हे टोल नाके बंद करा की लोकांचा संग्राम वाढत आहे, उद्या उठून काय झालं तर याचा जबाबदार कोण। परंतु या ठिकाणी कलेक्टरलाच बघ निवेदन दिलं आहे, कलेक्टरने पत्र काढलं की हे विषय टोल प्रशासनाकडे, टोल प्रशासन म्हणते कलेक्टर, कलेक्टर म्हणते टोल प्रशासन, आणि त्यामध्ये यांनी वसूल करते ती पालिकेकडे। म्हणजे सर्वसामान्य जनतेची सोलापूरकरची या ठिकाणी फसवणूक आहे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लुबाडलं जात आहे। गोरगरीब शेतकऱ्याच्या टाळूवरची लोणी या ठिकाणी हे खाण्याचं काम टोल प्रशासन करते। आमचे 3रा दिवस चालू आहे आणि याची कोण दखल घेतली नाही। आणि आम्ही पालकमंत्री जे सोलापूरचे आता सध्याचे पालकमंत्री आहे गोरे साहेब यांना सुद्धा भेटून पत्र दिलेलं आहे, परंतु या ठिकाणी आम्हाला कुठल्याही पद्धतीचे आमची मागणी मान्य नाही, आमच्या कुठल्या निवेदनाचा विचार झाला नाही। येणाऱ्या 26 जानेवारी दिवशी आमचा आमरण आत्मदहन आहेच, त्याच्या अगोदर जे सोलापूरचे पालकमंत्री आहे जे असे इशारे करायला आहेत, जे पोच द्यायला आहेत, अशी कुणाला नेमकं बंदूक दाखवायला ते जेव्हा मतदान मागतात तेव्हा मायबाप 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 जनता म्हणून सगळे नंतरनं दंड ठोपतात। कुणाला दंड ठोपडता की तुमच्या मतावर आम्ही निवडून आलो म्हणून दंड ठोपडता का? म्हणजे काय चाललंय, राजकारण आहे का? म्हणजे काय नेमकं काय? राजकारण हे विकासाचा माध्यम आहे, देशाच्या विकासाचा माध्यम आहे, परंतु हे लोक स्वतःचा विकास खुनशी पद्धतीने राजकारण करतात। ते पालकमंत्री नुसतं बंदुकीचे ॲक्शन द्यायलेत। ह्या माध्यमातून पालकमंत्र्याला इशारा देतो, 26 जानेवारी दिवशी जे झेंडा वंदनाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आम्ही तुमचा सर्व महिला आघाडीच्या वतीने, तृतीयपंथी बांधवाच्या आमच्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी तुमचा निषेध केला जाईल। या ठिकाणी हे ठामपणे या माध्यमातून सांगतो।